हाय फ्रेंड्स, माय नेम इज रुद्रा कुशल. मी तुम्हाला ससाची आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे. एका जंगलात ससा आणि कासव राहत होता. मग एके दिवशी ससा कासवला म्हणाला, चल ना माझ्यासोबत शहरात लाव ना. मग कासव म्हणाला, नको नको, तू तर लय जोरात टुणूक टुणूक पळतो, मी तर कितका हळू हळू पळतो. मग त्याने शोधलं, म्हणजे कासवने शोधलं की मी तर त्याच्यासोबत तर करायलाच पाहिजे, कारण की मला तो त्रासच नाही देणार. मग तो शहरातला तयार झाला. मग ससा कसं चालायचा, टुणूक 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 टुणूक, आणि मग कासव कसं चालायचं, हळू 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 हळू. मग ससाला शेत दिसतं. मग त्यांनी गवत एक थोडं 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 काढलं, मग गाजर काढलं, आणि मग मुळा काढला. मग त्याने खाल्लं पोटभर, आणि मग त्याला एक जाम झोप आली, आणि मग तो एका झाडापाशी झोपून गेला. आणि कासव आहे ना, हळू 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 डोंगरावर पोचून गेला. आणि मग ससाला ससाच्या नाकावर पाणी पडलं. मग तो उठला, आणि मग असे डोळे पुसले त्याने, आणि मग आहे ना तो टुणूक टुणूक उड्या मारत गेला. मग बघितलं तर कासव आहे ना डोंगरावर पोचून पण गेला. मी तर हारलो. तर मग तुम्हाला कशी वाटली माझी गोष्ट? चांगली वाटली ना?